दुर्मिळ खवल्या मांजराची जालन्यात मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे आणि पोलीस तपासामध्ये तस्करीचं आता म्यानमार कनेक्शन उघड झालंय। या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून तस्करीबाबत सखोल तपास केला जातोय। पाहूयात। दुर्मिळ खवल्या मांजरांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तस्करी होते आणि अशीच तस्करी आता जालना जिल्ह्यात सुद्धा झाली आहे। जालन्यामध्ये वन विभागाने मार्च महिन्यात खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली होती। या प्रकरणाच्या तपासात खवल्या मांजराची चीन, व्हिएतनाम, थायलंडमध्ये तस्करी होत असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे वन विभाग आता सतर्क झाला असून वेगाने तपास सुरू आहे। चीनी आणि व्हिएतनामी औषधांसाठी खवल्या मांजराच्या खवल्यांना मोठी मागणी आहे। विदर्भ मराठवाड्यातले शिकारी 40,000त खवल्या मांजराच्या खवल्यांची विक्री करतात। गुजरात, ओडिशा इथल्या दलालांच्या मार्फत चीन, म्यानमार, व्हिएतनाम इथं खवल्या मांजराचे अवशेष पाठवले जातात। खवल्या मांजरांच्या अवशेषांची किंमत सुमारे 30 लाखांपर्यंत आहे। गेल्या 4 वर्षात राज्यात 137 खवल्या मांजरांची तस्करी झाली आहे। सदर वन्य प्राणी खवले मांजराची वेगवेगळ्या पद्धतीने तस्करी केली जाते। यामध्ये काही वेळा जादूटोणा अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, पण मी या प्रसंगी सांगू इच्छितो की असा कुठल्याही प्रकारच्या वर विश्वास कुणीही विश्वास ठेवू नये। असा कुठलाही प्रकार अंधश्रद्धा या नाही, तो एक प्रकारचा वन्य प्राणीच आहे। वन पथकाने संशयित वाशिम जिल्ह्यातल्या गिरोली इथल्या अयूब खान, मिर्दाद खान याच्या घराजवळ पुरलेले मृत खवले मांजर जप्त केले। दरम्यान त्याच्या संपर्कातल्या एजंटचा वन विभागाकडून शोध घेतला जातो। दरम्यान खवल्या मांजराला इतकं महत्व का आहे जाणून घेऊया। खवल्या मांजराचा काळ्या जादूसाठी वापर केला जातो। खवल्या मांजराचं मांस हे प्रथिनांनी समृद्ध असल्याचं मानलं जातं, त्यामुळे मांस महाग किमतीत विकलं जातं। खवल्या मांजर वाळवी मुंग्या फस्त करतात। याला नैसर्गिक पेस्ट कंट्रोल असंही म्हटलं जातं। जगातली सर्वात जास्त तस्करी केला जाणारा हा सस्तन प्राणी आहे। जगात खवल्या मांजराच्या 8 प्रजाती असून त्यातल्या 2 प्रजाती भारतात आढळतात। खरं तर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार खवल्या मांजराची शिकार, विक्री आणि वाहतूक करणं कायद्यानं गुन्हा आहे। या दोषी आढळल्यास 7 वर्षांची शिक्षा होते। मात्र 40 ते 50 हजारांसाठी गावोगावी आता खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या दलालांच्या संख्येत वाढ होते। त्यामुळे या दलालांना आता लगाम लावण्याची गरज आहे। नितेश महाजन, झी24 तास, जालना।